हॅलो. समुद्रात तरंगणाऱ्या या परग्रही प्राण्याकडे पहा. हे काहीसे जेलीफिश सारखे दिसतात, नाही का? पण यांच्यात शुंडके नसतात, म्हणजेच टेंटॅकल्स नसतात. आता मला तुम्हाला थक्क करू द्या. जेलीफिश या प्राण्याचे जवळचे नातेवाईक नाहीत. खरं तर या प्राण्याचे सगळ्यात जवळचे नातेवाईक आहोत आपण, म्हणजेच मानव. आता तुम्ही विचार करत असाल, अरे देवा, आपण तर यांच्यासारखे दिसतही नाही. आता मी काय सांगते, गोष्टी जशा दिसतात त्यापेक्षा खूप वेगळ्या असतात. आता या प्राण्यांना सॅल्प्स म्हटले जाते. हे उपसंघ पुच्छ समपृष्ठरज्जू म्हणजेच सबफायलम युरोकॉर्डाटा मधील आहेत, ज्यांचा प्राणीसंघ समपृष्ठरज्जू म्हणजेच फायलम कोर्डाटा आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की हे सजीव आपल्यासारखे म्हणजेच मानवासारखेच समपृष्ठरज्जू प्राणीसंघात येतात. आता सगळ्या समपृष्ठरज्जू प्राण्यांना एकत्र आणणारी गोष्ट म्हणजे पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड. ही एक लवचिक काठीसारखी रचना असते, जी कास्थीसारख्या म्हणजे कार्टिलेज सारख्या अतिशय समरूप पदार्थापासून बनलेली असते. आपल्यासारख्या पाठीच्या कण्या असलेल्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जूचे रूपांतर पाठीच्या कण्यात किंवा बॅकबोन मध्ये होतं. म्हणूनच आपण पुच्छ समपृष्ठरज्जू प्राण्यांसारखे मऊ आणि गुबगुबीत नसतो, बरोबर? विशेषतः प्रौढ प्राण्यांसारखे. कारण तुम्हाला माहितीये, प्रौढ मध्ये पृष्ठरज्जू नसतो, पण यांच्या अळी अवस्थेमध्ये पृष्ठरज्जू असतो. त्यामुळे गोष्ट अशी आहे की प्रौढ मध्ये पृष्ठरज्जू नसला तरीही त्यांच्या अळी अवस्थेमध्ये पृष्ठरज्जू असतो. म्हणजेच पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी हे आपले सर्वात जवळचे अपृष्ठवंशीय नातेवाईक आहेत. पण मी आत्ताच म्हटलं की सॅल्प्स हे समपृष्ठरज्जू प्राणी आहेत, पण आता मी म्हणते की ते अपृष्ठवंशीय आहेत किंवा इन्व्हर्टिब्रेट्स आहेत. काय चाललंय काय? बरं, मी हे स्पष्ट करते काय. ज्या समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जूचे रूपांतर पाठीच्या कण्यात होत नाही त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात, आणि ज्या समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जूचे रूपांतर पाठीच्या कण्यात होतं त्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर सगळेच पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठरज्जू प्राणी असतात, परंतु सगळे समपृष्ठरज्जू प्राणी हे पृष्ठवंशीय प्राणी नसतात. आहे की नाही मजेशीर? आता आपण या पुच्छ समपृष्ठरज्जू प्राण्याच्या उदाहरणाकडे म्हणजे सॅल्प्स कडे परत येऊया. तर हे पुच्छ समपृष्ठरज्जू या संघात येणारे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत, जे सागर निवासी प्राणी आहेत आणि हे समुद्राच्या परिसंस्थेसाठी अत्यंत महत्वाचे असतात. यांचं शरीर साधं आणि पिशवीसारखं असतं, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रौढांमध्ये सममितीचा अभाव असतो आणि यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते. यांचं शरीर हे बाह्य कवच किंवा कंचकू या चर्मसौम्य आवरणाने आच्छादलेले असते. यालाच इंग्रजीमध्ये ट्युनिक देखील म्हणतात. म्हणूनच यांना ट्युनिकेट्स असं देखील म्हणतात. या सजीवांमध्ये देहगुहा अल्प विकसित असते आणि आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे यांच्यामध्ये पृष्ठरज्जू फक्त अळी अवस्थेमध्ये असतो. या समूहाचे सगळ्यात मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे यांच्यामध्ये असलेल्या सायफन सारख्या नलिका. या नलिका त्यांना हालचाल आणि पोषण या दोन्हीमध्ये मदत करतात. हालचालीसाठी ते एका टोकाकडील सायफन मधून पाणी आत खेचतात आणि दुसऱ्या टोकातून ते बाहेर ढकलतात, आणि ही प्रक्रिया पोषणाच्या सोबतच चालते. पोषणासाठी पाणी एका सायफन सारख्या नळीतून आत जाते, एका अंतर्गत श्लेष्मल जाळीमधून जाते, जी जाळी या पाण्यात तरंगत असलेले काहीही पदार्थ असतील ते पकडते, आणि हीच जाळी नंतर एखाद्या बेल्ट सारखी काम करते आणि हे अन्न सजीवाच्या जठरामध्ये ढकलले जाते. आता गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपण ज्या उदाहरणापासून सुरुवात केली होती ते म्हणजे सॅल्प, तर हा एक सॅल्प दर तासाला साधारणतः 1.5 ते 55 लिटर पाणी गाळू शकतो. हा अवघा 10 सेंटीमीटर लांबीचा असला तरी तो या गाळण पोषणामध्ये म्हणजेच फिल्टर फिडिंग मध्ये खरोखरच तज्ज्ञ असतो. आता हे सजीव श्वासोश्वासासाठी कल्लाविदरांचा वापर करतात आणि यांच्या शरीरात पोषक द्रव्ये आणि वायू वाहून नेण्यासाठी खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजेच ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. आता प्रजननाबाबत बोलायचं म्हटलं तर प्रत्येक सजीवामध्ये नर आणि मादी दोन्ही लैंगिक अवयव किंवा जननग्रंथी असतात. म्हणूनच यांना उभयलिंगी किंवा हर्मॅफ्रोडाइट्स म्हणतात, आणि ते अलैंगिक आणि लैंगिक अशा दोन्ही प्रकारचे प्रजनन करू शकतात. लैंगिक प्रजननाच्या वेळी नर आणि मादी युग्मक पाण्यात एकत्र येतात आणि त्यांचं बाह्य फलन होतं, आणि या फलनामुळे युग्मनज किंवा झायगोटची निर्मिती होते. आणि या युग्मनजानंतर असते ती म्हणजे अळी अवस्था, जी प्रौढांपेक्षा भिन्न असते. आणि म्हणूनच
पुच्छ समपृष्ठरज्जू प्राण्यांचा अप्रत्यक्ष विकास होतो असं म्हणतात. आता सगळ्यात शेवटी या पुच्छ समपृष्ठरज्जू प्राण्यांची उदाहरणं म्हणजे जे आपण पाहिलं ते म्हणजे सॅल्प्स आणि दुसरं म्हणजे हार्डमानिया. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.